जोरात आली ना अशी झुक करून आपली होडी नक्की पांडुरंगापाशी पोहोचेल. मग बाबा आता त्याच होडीमध्ये बसून परत येतील. बघा तुमच्यासाठी होडी. अरे वा, एकदम वेब काढलीस की ग. तुमच्या होडीला तुम्ही असाच रंग द्यायचा, समजलं ना? बरं बाई, असाच रंग देतो. आई आणि आजीला बाबांना बघून किती आनंद होईल ना. पण प्रिय ताई, नदीत किती लाटा आहेत ग. तुम्ही एक तुमची स्वतःची कागदी होडी बनवा आणि ती घेऊन येऊ. मग बघू कोणाची होडी जास्त वेगाने जाते. पण बाबा, आमची कागदी होडी तुमच्या लाकडाच्या होडीसमोर टिकेल का हो? आपली ही साधी कागदी होडी बुडाली तर मग विठ्ठलाला कसं करणार? पोरींनो, लक्षात ठेवा, वस्तू कागदाची असो वा लाकडाची, देवाला सोन्याचं देऊ नको असतं. देवाला हवी असतं फक्त श्रद्धा. श्रद्धा? श्रद्धा म्हणजे काय बाबा? श्रद्धा म्हणजे विश्वास. जिथं खरी श्रद्धा असते ना, तिथं विठ्ठलाला धावूनच यावं लागतं पोरींनो. बाबा! बाबा! तो पोरगा मला म्हणाला की मी तुला बसूनच देणार नाही. अशी एक लावून दिली की तो घरीच गेला, गप्पच गार झाला. अगं महिने, तुला माहित नाही का काल आमच्या वाड्यात काय झालं? तिथल्या पलीकडच्या गावाहून एक मोठा इनामदार आला होता. सोन्याची चैन होती गळ्यात. माझ्या बापाला म्हणाला, सावकार, तुमची थोरली पोरगी कस्तुरीलाही गुणी हाय हो. अय्या, खरंच? मग काय, आपली कस्तुरी ताई तुला माहित आहे ना. वाघिणीसारखी आहे. गुरांना पाणी कोण देणार? गुरांना पाणी दिलं का?
बाहेर आली आणि त्या इनामदाराला अशी नजर लावून बघितली की तो तिथंच गप्प गार झाला. शिरप्या कुठे गेलास? अख्खं गाव पाणी भरतं आमच्या दारात. गुरांना पाणी दिलंस का? गणूभाऊ कुठे आहे तुम्ही? गणूभाऊ कुठे आहे तुम्ही? खरे नाही ना तुझ्या ताईसमोर कोणाची काही दिशा. उद्यापासून या गोट्यात काम करायचं. फुकटचं अन्न खायला मिळणार नाही. सावळा देव माझा उभा विटेवर